तर मित्रांनो, एक आनंदाची बातमी सांगायची आहे की शासनाच्या योजनेमध्ये जी स्कीम होती, या स्कीममध्ये आम्ही विहिरीसाठी प्रस्ताव मांडला होता आणि तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे. आणि आता आम्ही घोटीमध्ये विहीर बांधण्याचं ठरवलेलं आहे. घोटी म्हणजे आमचं जे रान आहे, तिथला जो परिसर आहे त्याला घोटी असं म्हणतात. तर तिथे विहीर बांधण्याचं काम चालूसुद्धा झालेलं आहे. आणि एक आनंदाची बातमी म्हणजे 9.5 फुटावरतीच त्या विहिरीला पाणी लागलेलं आहे. तर आता आम्ही सगळे फॅमिली तिथे विहीर बघण्यासाठी जाणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आणि मजा येणार आहे. विहिरीच्या पाण्याची चव निराळी, शांती आनंदाची नदीच ग्वाही, सारवलेला खडा मातीतले खेळ, अशी गर्द छाया कुठेच नाही. सा सागर प्रेमाचा डोंगर, विहिरीच्या पाण्याची चव निराळी, शांती आनंदाची नदीच ग्वाही, सारवलेला खडा मातीतले खेळ, तिथून त्या लोगड्याला हात काय काय हे लोगड त्याला काय बोलतात? लोगड. गोड लागतात. सुकलेली पण आहेत. चला विहिरीला जाताना मधीच्या मध्ये एक होतं झाड, ते जायचे. हेच नाही. सो फायनली आम्ही आत्ता त्या जागेवर पोहोचलेलो आहोत जिथे विहीर पडलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, बापरे, वाव. 9.5 फुटावरती हे पाणी लागलेलं आहे आणि बांधकाम चालू आहे. आता 1-2 दिवसामध्ये परत JCP येऊन हे काम चालू करणार आहे. बघू शकता विहीर. विहिरीला पाणी तर लागलेलं आहेच आणि आत्ता पाणी लागलेलं आहे म्हणून आम्ही इथे थोडी पूजा करणार आहोत. तर हे आहेत आमचे मेन असित पवार. पूजा करताना बघताय त्यांना. हा हे असित भाचा आहे माझा. पूजा चालू आहे. आणि हे आता विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी एक तांब्या बांधलेला आहे, त्यातून थोडंसं पाणी काढतोय. आणि अशा प्रकारे आता इथं नारळ फोडण्याचं, आणि नारळ फोडलेला आहे असित पवार यांनी. एका फटक्यातच नारळ 2 तुकडे झालेले आहेत. आमचा घरचा मालक आहे असित पवार. आता प्रसाद वाटेपर्यंत थोडीशी मजा मस्ती करणार आहोत. ते आहेत वहिनी. त्याच्यामध्ये दगड टाकला तर तो दगड खाली जातो, खोल आहे अजून. आणि आता हे 1-2 दिवसामध्ये काम चालू होणार आहे.
ही आहे ताई. प्रसाद वाटणे साखर गोड कार्यक्रम चालू आहे. खोबरं आणि साखर. सो हा आहे प्रसाद. आजच्या विधीचा उद्घाटन झाल्यासारखं थोडक्यात आहेच. हे आहेत भाऊजी, हा आहे परेश. सगळ्यांनी या प्रसाद खायला. थोडीशी मस्ती मजा मस्ती सगळं करून झालो. आता चाललो घरी. परतीचा प्रवास सुरू. धन्यवाद मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. टाटा बाय बाय.